माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. हे बघा, भाजीपाला इतका महाग झाला हो, काय सांगायचं तुम्हाला. हे पाय, 1 किलो टमाटर आणले, आता छान भेटले, एकदम एकदम फ्रेश फ्रेश भेटले. हे बघा, एकदम छान भेटले. नाही तर मागच्या वेळेस एवढे खराब भेटले ना, तुम्हाला काय सांगू. पण महाग एवढे आहेत, 70 रुपये 80 रुपये किलो आहे. हां, आणि हे शिमला मिरची पण 30 रुपये पाव आहे. आणि हे कोबू बघा किती फ्रेश आहे, एकदम खूप फ्रेश आहे. याचा भाव नाही मला माहीत. आणि फ्लावरही बघा किती फ्रेश आहे, एकदम छान आहे. आणि मी आता हे कोथिंबीर बघा किती हिरवीगार आहे, किती फुलं आहेत, छान छान, एकदम गावरानी आहे, खूप छान आहे. पण याची किंमत 30 रुपये आहे गड्डी. हे 30 रुपयाची गड्डी. हे पीठ मळून ठेवलं आणि मटणच नाही भेटू राहिलं हो, काय करावं. म्हणून हे भाज्या एवढ्या महागीच्या खायला लागतात. मटण नाही भेटत आहे, काय झालं काय माहीत. सगळ्या इकडं पूर्ण देशातनी मटण महाग झालं आणि भेटतसुद्धा नाही. पण आता गेले ते आणखी आणायला आमचे मिस्टर, काय माहीत मिळते का नाही भेटत म्हणून. नाहीतर मग हेच भाजी करावं लागेल, आखरी हेच भाजी करावं लागेल. मग आता काय करावं काही समजत नाही हो, खूप महाग झाली भाजी. आता हे मस्त याला पण निवडून ठेवते, याला पण कापून ठेवते, याला पण निवडून ठेवते कोथिंबीरला. आणि हे बघा, पीठ मळून ठेवलं, चपात्या करते. आणि तिथं पसारा आहे, इग्नोर करा. आणि त्याच्यामध्ये फोडणी करून ठेवलेली आहे भाजीला. हे बघा किती टेस्टी टेस्टी.